36 दिवस आंदोलन करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन अभिजित दिपके महाराष्ट्रात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। पण दिपके महाराष्ट्रात आल्यानंतर राज्यात फडणवीस विरुद्ध शिंदे हा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याच्या चर्चा व्हायला लागल्या। त्याचं कारण म्हणजे शिंदेंच्या सेनेतील नेत्यांनी दिपकेंशी साधलेली जवळीक। प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिपकेंच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली। त्यानंतर शिंदेंचे आमदार बच्चू कडू यांनी अभिजित दिपकेंची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। आता दिपकेंचं आंदोलन हे केंद्रातल्या भाजप सरकारविरोधातलं होतं। दिपकेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना आंदोलनादरम्यान टार्गेट केलं होतं। पण त्याच दिपकेंसोबत शिंदेंच्या नेत्यांनी जवळीक साधल्यामुळे राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावर शिंदेंनी शिरसाट आणि कडूंना झापल्याच्या बातम्या सुद्धा आल्या। पण शिंदे आपल्या नेत्यांच्या माध्यमातून फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न करतायत का, अशाही चर्चा आता व्हायला लागल्यात। शिंदेंच्या नेत्यांनी दिपकेंशी साधलेल्या जवळीकीवरून राज्यात फडणवीस शिंदे आमने सामने आलेत असं का म्हटलं जात आहे, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी घटनाक्रम थोडक्यात समजून घेऊयात। 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला। जंतर मंतरवर 36 दिवस आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपकेंचं हे सगळ्यात मोठं यश होतं। त्यामुळे देशभरात दिपकेंचं कौतुक व्हायला लागलं। दिपकेंनी मोदी सरकारला झुकवलं अशा चर्चा व्हायला लागल्या। दिपकेंच्या आंदोलनातून झालेला प्रधानांचा राजीनामा हा फक्त मोदी सरकारसाठी नाही तर भाजपसाठी मोठा राजकीय सेटबॅक होता। पण असं असतानाच राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आपल्या मित्रपक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। दिपकेंच्या यशानंतर शिंदेंचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजित दिपकेंच्या घरी जात त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली। दिपके कुटुंबीय हे आमचे नातेवाईक आहेत, त्यामुळे अभिजितची आणि त्याच्या घरच्यांची चौकशी करण्यासाठी मी इथे आलोय असं शिरसाटांनी या भेटीचं कारण सांगितलं। पण त्याचवेळी माझ्या मतदारसंघातल्या मुलानं देशात क्रांती घडवली आहे असंही शिरसाट म्हणाले। शिरसाटांनी दिपके कुटुंबियांच्या घेतलेल्या या भेटीमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला। तेव्हा शिरसाटांनी घेतलेली भेट ही वैयक्तिक होती, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं शिंदेंच्या सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। पण एकीकडे शिरसाटांबद्दल नाराजी असतानाच शिंदेंचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा अभिजित दिपकेंची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी यावरून ताशेरे ओढले। विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर स्वतःची राजकीय पोळी भासतोय हे आम्ही समजू शकतो, पण संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्यासारखे सत्तेत सहभागी असलेले नेते जर अभिजित दिपकेंच्या घरी जात असतील तर हे मोठं दुर्दैव आहे। ज्या आंदोलनाच्या नेतृत्वानं थेट केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच नेत्याच्या घरी जाऊन भेट घेणं हे महायुतीचा धर्म म्हणून योग्य नाही। यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट येऊ शकतं असं दरेकर म्हणाले। तर शिंदेंनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। यानंतर एकनाथ शिंदेंनी शिरसाट आणि कडूंची कानउघडणी केल्याच्या बातम्या आल्या। अभिजित दिपके यांना भेटण्यासाठी परस्पर का गेलात, महायुतीची भूमिका ठरलेली नसताना अशा प्रकारे न विचारता अभिजित दिपके यांची भेट घ्यायला नको होती अशा शब्दात शिंदेंनी शिरसाट आणि कडूंना झापल्याचं सांगण्यात आलं। पण संजय शिरसाट आणि बच्चू कडू हे शिंदेंच्या अत्यंत जवळचे नेते, मग त्यांनी दिपकेंच्या घेतलेल्या भेटीची शिंदेंना पूर्वकल्पना नसणं ही गोष्ट न पटण्यासारखी आहे। त्यामुळे या नेत्यांना दिपकेंच्या भेटीसाठी पाठवणं हा शिंदेंचाच डाव तर नाही ना, अशाही चर्चांना सुरुवात झाली आहे। पण एकीकडे मोदी शहांचं भरभरून कौतुक करणारे एकनाथ शिंदे त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपकेंशी आपल्या नेत्यांच्या माध्यमातून जवळीक का साधतायत याची काही कारणं सुद्धा सांगितली जात आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे फडणवीसांना शह देणं। गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। यामध्ये निर्मला सीतारामन यांच्या केंद्रीय अर्थमंत्रीपदी फडणवीसांची वर्णी लागू शकते अशा बातम्या आल्या होत्या। पण हा फेरबदल होऊ शकला नाही आणि फडणवीस राज्यातच राहिले। पण दिपकेंच्या आंदोलनानंतर जेव्हा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तेव्हाच देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला रवाना झाले होते। त्यामुळे प्रधानांचं शिक्षण खातं फडणवीसांना दिलं जाईल अशाही चर्चांना वेग आला, पण ते सुद्धा घडलं नाही। मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या चर्चांवर स्पष्टपणे सांगितलं। आता प्रधानांच्या राजीनाम्यानंतर लगेचच फडणवीसांचं दिल्लीत जाणं आणि त्यानंतर फडणवीसांनी हे विधान करणं या घडामोडी बघितल्या तर फडणवीसांना केंद्रात मंत्री करण्याची भाजपची इच्छा होती,
पण फडणवीसांनी स्पष्ट नकार दिल्यामुळेच हे होऊ शकलं नाही अशा चर्चांना सुरुवात झाली. म्हणजेच फडणवीस थेट दिल्लीतल्या भाजप नेतृत्वाला याबाबत कन्व्हिन्स करण्यासाठी यशस्वी झाले. पण इथेच एक महत्त्वाचं राजकीय गणित समजून घ्यावं लागतं. अभिजित दिपके हा महाराष्ट्रातला आणि तो सुद्धा मराठवाड्यातला तरुण दलित चेहरा. दिपकेंनी आपल्या आंदोलनातून फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही, तर केंद्रातल्या मोदी सरकार विरोधात देशातल्या तरुणांमध्ये एक नरेटिव्ह सेट केलंय. त्यामुळे दिपके हे फक्त एका आंदोलनाचा चेहरा नाही, तर तरुणांमध्ये भाजप विरोधी असंतोषाचं नेतृत्व ठरलंय. दिपकेंची तरुणांमधली ही लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर त्याचा भाजपला 2029च्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे दिपकेंशी जुळवून घेणं ही भाजपसाठी सध्याची महत्त्वाची गरज बनली आहे. पण राज्यात भाजपचेच मुख्यमंत्री असताना हे करणं शक्य होणार नाही, याची जाणीव सुद्धा केंद्रातल्या भाजपला आहे. याचसाठी केंद्रातल्या भाजपला पर्यायाची गरज भासू शकते आणि हाच पर्याय म्हणून एकनाथ शिंदे पुढे येऊ शकतात. दिपके भाजपच्या विरोधात असले तरी भाजपचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्याशी संवादाची दारं एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भाजपसाठी उघडी राहू शकतात. म्हणजेच दिपकेंना थेट भाजप विरोधी राजकारणाच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी शिंदेंचं एक माध्यम तयार होतं. आता अभिजित दिपके हे दलित समाजातून येतात. शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट हे मराठवाड्यातले शिंदेंचे प्रमुख दलित नेते म्हणून ओळखले जातात. तसंच शिरसाट आणि दिपके कुटुंबीय यांच्यातल्या नात्यामुळे दिपकेंशी सलोखा ठेवण्यासाठी शिरसाट आणि त्यांचे नेते म्हणून पर्यायानं शिंदेंचं महत्त्व वाढतं. आता शिंदेंचं गेल्या 4 वर्षातलं राजकारण बघितलं तर जेव्हा जेव्हा केंद्रातल्या सत्तेला आपली गरज आहे हे दिसून येतं, तेव्हा तेव्हा शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून हवं ते पदरात पाडून घेतात. आता दिपकेंनी थेट भाजपच्या सत्तेसमोरच आव्हान उभं केल्यामुळं केंद्रीय भाजप नेतृत्वासाठी हे आव्हान मोडून काढणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. हीच गरज ओळखून शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून आपली सगळ्यात मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत केंद्रातल्या भाजपला फडणवीसांना दिल्लीत बोलावून राज्याचं नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे देण्यावाचून पर्याय राहत नाही अशाही चर्चा व्हायला लागल्यात. त्यामुळेच शिंदे आपल्या नेत्यांच्या माध्यमातून दिपकेंशी संवाद साधून केंद्रातल्या भाजपसमोर एक पर्याय उभा करून डावपेच आखत असल्याचंच म्हटलं जात आहे. दिपकेंशी संवाद साधून एकनाथ शिंदेंची दुसरी खेळी सांगितली जाते, ती म्हणजे भाजपला मेसेज देण्याची. शिंदेंनी जेव्हा बच्चू कडूंना पक्षात घेऊन आमदार केलं तेव्हाच फडणवीसांसमोर अडथळे निर्माण करण्यासाठी शिंदेंनी बच्चू कडूंसारख्या आक्रमक नेत्याला बळ दिल्याची चर्चा झाली होती. पक्षात आल्यावर लगेचच बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला आणि त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला. पण फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफी कोणत्याही अटींशिवाय लागू केली आणि बच्चू कडूंना शांत राहणं भाग पडलं. बच्चू कडू स्वतः आंदोलनातून उभे राहिलेले नेते. शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे बच्चू कडूंकडे राजकीय आंदोलनांचा अनुभव आहे आणि अभिजित दिपकेंकडे सध्या तरुणांमध्ये आंदोलनाचा नवा चेहरा म्हणून तयार झालेली लोकप्रियता आहे. म्हणजेच एका बाजूला बच्चू कडूंसारखा आंदोलनातून तयार झालेला जुना आक्रमक चेहरा आणि दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवर 36 दिवस आंदोलन करून थेट केंद्र सरकारला राजकीय अडचणीत आणणारा दिपकेंसारखा नवीन तरुण चेहरा. आता या दोन्ही ताकदी एकाच राजकीय स्पेसमध्ये आल्या तर भाजपसाठी ते जड जाऊ शकतं. संघटन आणि निवडणुकीची मशिनरी ही भाजपची मोठी ताकद आहे. पण त्याचवेळी भाजपला जर रस्त्यावरच्या आंदोलनाचा सामना करावा लागला तर त्याचा राजकीय परिणाम मोठा असू शकतो. दिपके पुन्हा एखाद्या तरुणांच्या प्रश्नावर आंदोलन उभं करतात आणि त्याला बच्चू कडूंसारख्या अनुभवी आंदोलनकर्त्याचा पाठिंबा मिळतो तर ते आंदोलन केवळ सोशल मीडियापुरतं किंवा एका तरुण नेत्यापुरतं मर्यादित राहणार नाही. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आपल्याकडे रस्त्यावरची लढाई करण्याची ताकद आहे हे एकनाथ शिंदे या माध्यमातून दाखवू शकतात. यातूनच शिंदे दबावाचं राजकारण खेळू शकतात. म्हणजे शिंदे स्वतः भाजप विरोधात आंदोलन उभं करत नाहीयेत, पण भाजप विरोधात आंदोलन उभं करण्याची क्षमता असलेल्या चेहऱ्यांना आपल्या संपर्कात ठेवून ते भाजपला अप्रत्यक्षपणे मेसेज द्यायचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच शिंदेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाजपला तात्पुरती का होईना माघार घ्यावी लागू शकते. यातून शिंदे फडणवीसांना शह देऊ शकतात अशी चर्चा होते. एकंदरीतच शिंदेंनी दिपकेंच्या भेटीवरून आपल्या नेत्यांना झापल्याचं सांगण्यात आलं असलं तरी फडणवीसांच्या विरोधातली ही शिंदेंची खेळी आहे का असंच म्हटलं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिंदे आपल्या नेत्यांच्या माध्यमातून दबावाचं राजकारण खेळत आहेत का? सत्तेसोबत राहून केंद्रातल्या भाजपला शिंदे
मेसेज देण्याचे डावपेच आखतायत का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.